नमस्कार. आज आपण वाचतोय आपली पहिली मराठी बुक उर्मिला, एका अज्ञात एकांताचा मनस्वी प्रवास. लेखक आहेत समर. इतक्या वर्षात मला एवढंच ओळखलंस? जा, आत्ता मी विवाहाकडेच लक्ष देईल. मी तुझ्याकडे येणारच नाही. उर्मिला म्हणाली, नको येऊ. छे, माझ्या रुसण्याचा तुझ्यावर काहीच परिणाम होत नाही. झुळूक हिरमुसली. माझ्यावर होत नसला तरी प्रचेत महोदयांवर निश्चितच होईल. त्यांना तुझं हे खोटं रुसणं नवीन असेल. मी तुझ्या सगळ्या कृत्या ओळखून आहे. हो. पतीचं नाव ऐकून झुळूक लज्जित झाली. महोदयाचं नाव घेताच लज्जित झालीयस? तोंडातून 2 शब्दही फुटत नाहीयेत. झुळूक लज्जित होऊन प्रवेशद्वाराकडे पळाली. अगं थांब, ऐक. झुळूक. उर्मिला झुळूकचं लाजरं रूप पाहून हसली. झुळूक कक्षाबाहेर गेल्यावर ती पुन्हा लक्ष्मणाचा विचार करू लागली. दंडकारण्यात काय घडत असेल? हे सुरक्षित असतील ना? ताई खरंच संकटात नसेल ना? परमेश्वरा, त्यांची रक्षा कर. विश्वाची निर्मिती निर्गुणातून झाल्याने विश्वाला आदी किंवा अंत नाही, या दृष्टीने एका क्षणाकडे पाहिले तर क्षण मूल्यहीन वाटेल. मात्र आदी आणि अंत असलेल्या मानवी आयुष्यात एखादा क्षण किती अमूल्य असू शकतो हे इतिहासाने वारंवार दाखवले आहे. एक क्षण एखाद्या दरिद्री कवीला राजकवी, दरिद्री विद्वानाला प्रधान आणि मोठ्या राजाला दरिद्री करू शकतो. क्षणार्धात होत्याचे नव्हते होते किंवा जीवनाला अनपेक्षित सुखावह वळण मिळू शकते. हा अमूल्य क्षण हेच माणसाचे प्रारब्ध असते. मनुष्य कितीही बुद्धिवान, कलासक्त किंवा तत्वज्ञानी असला तरी या क्षणावर त्याचे नियंत्रण नसते. असाच एक क्षण सीतेच्या आयुष्यात आला आणि रामायणाने नवे वळण घेतले. श्रीरामांचे एका राक्षसासमवेत युद्ध सुरू असताना त्या राक्षसाने श्रीरामांच्या आवाजात सीतेला दुरून हाक मारली. वनातला कुणी लहान मोठा दानव श्रीरामांना पराभूत करू शकत नाही हे सीतेला ठाऊक होते. सीतेने प्रत्यक्ष अनेक संग्रामांमध्ये श्रीरामांचा कसा सहज विजय झाला आहे ते पाहिले होते. तरी यावेळी का कुणास ठाऊक सीतेला श्रीरामांविषयी चिंता वाटली व तिने लक्ष्मणाला पर्णकुटी सोडून श्रीरामांच्या मदतीला जाण्याची सूचना दिली. लक्ष्मण सीतेला पर्णकुटीत एकटी ठेवून जाऊ शकत नव्हता व त्याला श्रीराम पराभूत होणार नाहीत हे सुद्धा ठाऊक होते. तरीही सीतेच्या आग्रहास्तव त्याला पर्णकुटी सोडून जावे लागले. सीता एकटी असतानाच लंका नगरीचा राजा रावण हा एका ब्राह्मणाच्या वेशात आला आणि त्याने सीतेचे अपहरण केले. रावणाकडे पुष्पक नावाचे एक विमान होते. त्याच विमानातून रावणाने सीतेला लंकेत नेले व इथे पंचवटीत नेमके काय घडले ते श्रीरामांना कळलेच नाही. श्रीराम आणि लक्ष्मण राक्षसांचा निपात करून पंचवटीत परत आल्यावर त्यांना सीता कुठेही दिसली नाही. सीतेचे अपहरण झाले असावे अशी शंका मनात येताच श्रीराम अक्षरशः कोसळले. त्यांना या अवस्थेत लक्ष्मणाने पूर्वी कधीच पाहिले नव्हते. शोकाकुल श्रीरामांना सावरत लक्ष्मण सीतेच्या शोधासाठी निघाला. सोबत श्रीरामही होतेच. सीतेवर राक्षसाने हल्ला तर केला नसेल ना? अथवा कुणा प्राणाने तिच्यावर हल्ला केला नसेल ना? ती न सांगता कुठे जाणार नाही. मग सीता गेली तरी कुठे? श्रीरामांच्या मनात या प्रश्नांची वादळं सुरू झाली होती. इतक्या मोठ्या वनात एका स्त्रीला शोधणार कुठे? श्रीरामांना आणि लक्ष्मणाला काहीच सुचेनासे झाले. सुदैवाने त्यांना जटायू नावाचा एक वीर घायाळ अवस्थेत दिसला. त्याने रावणाचे विमान पाहून त्याच्याकडे असलेल्या कृत्रिम पंखांना परिधान करून आकाशात उड्डाण केले. हाताशी असलेले प्रत्येक शस्त्र रावणावर फेकले. मात्र तो रावणाला पराभूत करू शकला नाही. उलट रावणाच्या शस्त्रामुळे त्याचे पंख तुटले व जटायू आकाशातून जमिनीवर कोसळला. तो विव्हळत होता. श्रीरामांनी त्याची विचारपूस केल्यावर जटायूने घडलेला प्रकार श्रीरामांना सांगितला. जटायूचा पराक्रम ऐकून श्रीरामांच्या डोळ्यातून अश्रू ओघळले. कृतज्ञतापूर्वक श्रीराम आणि लक्ष्मणांनी त्यांच्या मृतदेहावर अंतिम संस्कार केले. श्रीरामांना आता अपहरणकर्त्याचे नाव आणि निवासस्थान समजले होते. श्रीराम लंकेच्या दिशेने चालू लागले. लंकेच्या रावणाशी युद्ध करायचे म्हणजे हाताशी सैन्य हवे. ते मिळवायचे कसे? श्रीरामांनी एक उत्तम योजना आखली.
दक्षिणेमध्ये किष्किंधा नावाचे एक प्रगत राज्य होते. किष्किंधेचा राजा रावणाचा मित्र होता, मात्र त्याच्या राज्यात गृहयुद्ध सुरू होते. काही गैरसमजामुळे किष्किंधेच्या राजामध्ये आणि त्यांच्या भावामध्ये दुरावा निर्माण झाला व राजाने भावाला किष्किंधेबाहेर हकलले. राजा वाली हा त्याच्या भावाच्या मरणावरच टपला होता. वालीच्या भावासमवेत अर्थात सुग्रीव समवेत किष्किंधेचे अनेक मंत्री राजधानी सोडून एका पर्वतावर निवास करीत होते. श्रीरामांनी या सुग्रीवाला गाठले व त्याच्याशी मैत्री करून किष्किंधेच्या राजाचा वध केला. सुग्रीवाला सोबत घेऊन आता लंकेवर स्वारी करणे हे श्रीरामांचे प्रथम उद्दिष्ट होते. तत्पूर्वी रावणाच्या ताकदीची चाचपणी करणे गरजेचे असल्याने महाबली हनुमानाला लंकेत पाठवण्यात आले. महाबली हनुमान हे श्रीरामांचे परमभक्त, वेदशास्त्र संपन्न आणि बलवान योद्धा होते. त्यांनी लंकेत जाऊन सीतेची भेट घेतलीच, शिवाय लंकेच्या सैन्य दलाची एकूण ताकद हेरून ते किष्किंधेत परतले. सीता लंकेतच असल्याची खात्री झाल्यावर श्रीराम सैन्य दलासह लंकेकडे निघाले. महासागरात सेतू बांधून स्वारीची सुरुवात झाली. पुढे लंकेच्या किनाऱ्यावर सैन्य शिबिर बांधणे आणि सैन्याचे व्यूह रचणे या गोष्टी पार पडल्या. रावणाच्या जाचाला आणि पापांना कंटाळून रावणाचा भाऊ विभीषण श्रीरामांना शरण आला. विभीषणाच्या येण्याने श्रीरामांची बाजू अधिकच भक्कम झाली, कारण विभीषणाला गोपनीय माहिती ज्ञात होती. स्वतः राजकुमार असल्याने त्याला लंकेचे सैन्यबल, शस्त्रबल, व्यूहरचना आणि गुप्त युद्धस्थळांची माहिती होती. विभीषणाची निष्ठा पाहून आणि भविष्यात लंका अयोध्येचे मित्र राष्ट्र व्हावे याकरिता श्रीरामांनी विभीषणाला लंकेचा राजा करण्याचे आश्वासन दिले. एका वर्षातच श्रीरामांनी दक्षिणेतल्या 2 साम्राज्यांचे सत्तांध राजे मारून त्या जागी धर्मप्रिय राज्यांची राजवट प्रस्थापित करणे हेच जणू श्रीरामांच्या वनवासाचे प्रमुख उद्दिष्ट होते. श्रीरामांच्या वनवासाने संपूर्ण भारतवर्षाला प्रथमच एका सूत्रात बांधले. उत्तरेच्या राजांचे आणि दक्षिणेच्या राजांचे मैत्रीपूर्ण संबंध प्रस्थापित झाले. सीता रावणाच्या ताब्यात होती. तिला सोडवण्याकरिता रावणाचा वध करणे गरजेचे होते व रावणापर्यंत पोहोचण्याकरिता त्याच्या सर्व राक्षस योद्ध्यांचा वध करणे क्रमप्राप्त होते. वनवासात असलेल्या श्रीरामांचे आणि दुराचारी रावणाचे घनघोर युद्ध सुरू झाले. रावणाकडून त्याचे अनेक भाऊ लढले आणि मारले गेले. रावणाचे सर्व मंत्री अगदी 5-6 दिवसांमध्येच धारातीर्थी पडले. रावणाचा प्रिय बंधू कुंभकर्ण देखील मारला गेला. इतका नाश पाहूनही रावणाची मती भ्रष्ट झाल्याने तो श्रीरामांसमोर जाऊन क्षमायाचना करण्यास तयार नव्हता. त्याने अखेरचे शस्त्र म्हणून त्याचा ज्येष्ठ पुत्र इंद्रजिताला रणभूमीवर पाठवले व युद्धाचे पारडेच फिरले. इंद्रजिताच्या आक्रमणामुळे असंख्य वानरवीर मारले गेले. प्रत्यक्ष श्रीराम आणि लक्ष्मण कित्येकदा जखमी झाले. इंद्रजित अतिशय वीर आणि पराक्रमी होता. इंद्रावरही विजय मिळवल्याने तो इंद्रजित या नावाने ओळखला जात असे. या इंद्रजिताने श्रीराम आणि लक्ष्मणावर आघात करण्याकरिता थेट ब्रह्मास्त्राचा प्रयोग केला व दोघे बंधू रणभूमीवर कोसळले. रात्र झाली तरी दोघांचे डोळे उघडले नाही. हे पाहिल्यावर श्रीरामांच्या सैन्यातील जांबवान व्यथित झाले. त्यांनी त्वरित हनुमानाला बोलावले व उत्तरेकडील पर्वतांवर उगवणाऱ्या संजीवनी या वनस्पतीला आणण्याची सूचना केली. हनुमंतांनी उड्डाण केले व ते काही क्षणातच उत्तरेत पोहोचलेही. मात्र एका वीराला औषधशास्त्र कसे ठाऊक असणार? त्या पर्वतावरील सर्व औषधी वनस्पती हनुमंतांना समानच वाटू लागल्या. शेवटी हनुमंतांनी बलाचा वापर करून त्या औषधी वनस्पतींनी युक्त असलेला भूभाग उचलून लंकेकडे उड्डाण करण्याचा निर्णय घेतला. वनस्पती चुकली तर पुन्हा उत्तरेकडे येईपर्यंत श्रीरामांचा आणि लक्ष्मणाच्या प्राण जाण्याची शक्यता होती. त्यामुळे हनुमंतांकडे एकच संधी होती. त्यांचे चुकणे म्हणजे श्रीरामांचा मृत्यू. हनुमानाने कोणतीही जोखीम न पत्करता संपूर्ण पर्वत शिखर लंकेकडे नेण्याचे ठरविले. त्याप्रमाणे हनुमान द्रोणागिरी उचलून लंकेकडे निघाले. मात्र मार्गात श्रीरामांची जन्मभूमी अयोध्या होती. अयोध्येजवळ नंदीग्रामात भरत प्रांगणातच फेरफटका मारत होते. त्यांना आकाशामध्ये एक व्यक्ती संपूर्ण पर्वतच उचलून दक्षिणेकडे जात असल्याचे दिसले. आकाशातून प्रवास करणारे हनुमंत रामकार्यासाठीच हा खटाटोप करत आहेत हे त्यांना ठाऊक नव्हते.
आकाशाकडून उडणारे हनुमंत अयोध्येवर आक्रमण करत आहेत असे भरतांना वाटले व त्यांनी हनुमंतांना थांबवण्याचा प्रयत्न केला. भरत ताबडतोब नंदीग्रामातील पर्णकुटीत गेले. धनुष्य उचलत आणि शत्रुघ्नाला प्रांगणात बोलवत ते त्वरित हनुमानाला थांबवण्यासाठी सज्ज झाले. दोघे बंधू वेगाने हनुमानावर बाणांचा वर्षाव करू लागले. दोन्ही हातांवर पर्वतांचा भार असल्याने हनुमानाला भरतांच्या आणि शत्रुघ्नाच्या बाणांना भिरकावणे शक्य झाले नाही. हनुमानाला धर्तीवर उतरणे भाग पडले. भरतांच्या दृष्टीने हनुमान हा कोणी मायावी राक्षस होता, तर हनुमानासाठी या क्षणी रामकार्यात व्यत्यय आणणारा प्रत्येक व्यक्ती शत्रू होता. हनुमान शांतपणे नंदीग्रामाजवळील प्रांगणात उतरले. त्यांनी हातातील पर्वत शिखराला जमिनीवर ठेवले व भरतांना जाब विचारण्यासाठी पुढे सरसावले. हे राजकुमार, तुम्ही माझ्यावर अकारण का आक्रमण केले? मी तुमच्या नगरीत एका क्षणासाठीही थांबलो नाही. मला दक्षिणेकडे जाताना तुम्ही पाहिले नाही का? माझ्याकडे तुमच्याशी युद्ध करण्याचाही वेळ नाही. हनुमान कडाळलेच. माझ्या जन्मापासून मी असे दृश्य पाहिले नव्हते. एखादा मनुष्य पर्वताला हातामध्ये घेऊन उडू शकत नाही. तू कुणीतरी मायावी राक्षस आहेस हे मला ठाऊक आहे. अयोध्येवर नाही तर दक्षिणेकडील एखाद्या राज्यावर आक्रमण करण्याचा तुझा हेतू दिसतोय. भरत म्हणाले, माझ्या स्वामींनी काही दिवसांपूर्वी एका पापी राजाविरोधात युद्ध पुकारले आहे. सत्य बाहेर आलेच. आता या माझ्या बाणाने तुझे खरे रूपही बाहेर येईल. भरताने हनुमानावर एक साधा बाण सोडला. त्या बाणामुळे शत्रूला फारसी इजा होत नसली तरी त्याचे मायावी रूप उघडे होत असे. भरताचा बाण लागताच हनुमंत धरतीवर कोसळले व त्यांच्या मुखातून आपोआपच श्रीराम हे शब्द बाहेर पडले. तो शब्द ऐकताच भरत आणि शत्रुघ्न आश्चर्यचकित झाले व हनुमानाकडे धावले. हनुमानाच्या छातीत रुतलेला बाण बाहेर काढत भरतांनी विचारले, हे वीर, तुम्ही श्रीरामांचे नाव का घेतले? मी त्यांचा भाऊ भरत आणि हा शत्रुघ्न. हा सुद्धा श्रीरामांचाच लहान भाऊ. कृपया आपला परिचय द्यावा. भरत श्रीरामांच्या कुळातील आहे हे ऐकताच हनुमान उठले व भरतांना वंदन करत म्हणाले, प्रणाम. मी रामभक्त हनुमान. मी श्रीरामांचा एक सेवक आहे. हे हनुमान, कृपया आपण माझ्या पर्णकुटीत या. मी तुमच्यावर अकारण संशय घेतला आणि हा बाणही चालवला. या अपराधामुळे मी लज्जित झालो आहे. मला प्रायश्चित्ताची संधी द्यावी. भरताचे अंतःकरण हेलावले. राजकुमार, मला क्षमा करा. मात्र मला आजची रात्र संपण्यापूर्वी दक्षिणेतील लंका या राज्यात पोहोचायची आहे. मला एकट्यालाच पोहोचायचे नाही तर माझ्यासोबत हा पर्वतही न्यायचा आहे. हनुमंतांनी अधिक बोलणे टाळले, कारण श्रीराम मूर्छित झाल्याची वार्ता कळताच भरत सैन्यासह लंकेकडे प्रस्थान करतील हे हनुमानांना ठाऊक होते. का? लंकेत या पर्वताची कुणाला आवश्यकता आहे? तुम्ही म्हणालात की माझे स्वामी एका दुष्ट राजाविरुद्ध युद्ध करत आहेत. हनुमान, कृपया आम्हाला सत्य सांगावे. भरतांनी विनंती केली. हे दशरथ नंदन, या पर्वताचे नाव द्रोणागिरी असे आहे. आपण या पर्वताबाबत ऐकले असेलच. विश्वातील सर्व दुर्मिळ औषध वनस्पती याच पर्वतावर आढळतात. युद्धादरम्यान ब्रह्मास्त्राचा प्रयोग झाल्यास या पर्वतावर आढळणारी संजीवनी नावाची वनस्पती योद्ध्याला द्यावी लागते. अन्यथा योद्ध्याचा मृत्यू सुद्धा होऊ शकतो. हनुमंतांनी श्रीरामांचे नाव घेणे पुन्हा टाळले. हे वीर, दक्षिणेकडे आता कुणाचे युद्ध सुरू आहे? तुम्ही एवढ्या तातडीने युद्धभूमीकडे जात आहात म्हणजेच प्रमुख योद्ध्यांना या वनस्पतीची आवश्यकता आहे. ते वीर कोण आहेत? शत्रुघ्नाने विचारले. तुम्हाला ही वार्ता ऐकून अतीव दुःख होणार आहे. मात्र तुमच्यापासून सत्य लपवणे मलाही यथोचित वाटत नाही. दक्षिणेत श्रीराम आणि लंकेचा राजा रावण या दोघांचे युद्ध सुरू आहे. श्रीरामांसह किष्किंधा साम्राज्याचे महाराज श्री सुग्रीव रावणाविरुद्ध लढत आहेत. किष्किंधेचे सर्व सैन्य लंकेमध्ये एकवटले आहे. या युद्धात रावणाचे अनेक पुत्र आणि बंधू मारले गेले. त्याचा शेवटचा पुत्र इंद्रजितच अजून जिवंत आहे. त्याने ब्रह्मास्त्राचा प्रयोग केल्याने श्रीराम आणि लक्ष्मण मूर्छित झाले आहेत. त्यांची जखम निवडावी यासाठीच मी संजीवनी आणण्यासाठी उत्तरेकडे आलो. हनुमानाचे कथन ऐकताच भरतांच्या आणि शत्रुघ्नाच्या पायाखालीची जमीन सरकली. हे कसे झाले? कुणामुळे झाले? श्रीरामांची अवस्था कशी असेल? त्यांना परराज्याची मदत का घ्यावी लागली? हे सर्व प्रश्न क्षणार्धात त्यांच्या मनात आले. हे आपण काय सांगत आहात हनुमान?
आम्ही जिवंत असताना श्रीरामांना किष्किंधेची मदत का घ्यावी लागली? हे युद्ध का सुरू झाले? आपण वहिनींचा उल्लेख केला नाहीत. अयोध्येच्या महाराणी सीता कुशल आहेत ना? आम्हाला सविस्तर सांगावे. क्षमा करा राजकुमार, तुम्हाला संपूर्ण वृत्तांत सांगणे मला शक्य होणार नाही. मला लवकरात लवकर लंकेत पोहोचायला हवे. तरी मी तुम्हाला संक्षिप्त स्वरूपात कथा सांगतो. हनुमानाने कथा सांगितली. शत्रुघ्ना, पाहिलंस, श्रीरामांना माझ्यामुळे किती कष्ट सोसावे लागत आहेत. माझ्यामुळेच त्यांना वनवासात राहावे लागले व वहिनींचे अपहरण झाले. आपण त्वरित सैन्यासह प्रस्थान करायला हवे. श्रीराम तिकडे लक्ष्मणासह लढत आहेत व आपण इथे शांतपणे जगत आहोत. इतिहासाने माझ्या एवढा पापी बंधू पाहिला नसेल. भरत म्हणाला. राजकुमार, लंकेमधील पापी राक्षसांचा वध करणे हा श्रीरामांच्या अवताराचा प्रमुख उद्देश आहे, हे आपण जाणावे. वनवासामध्ये ऋषीमुनींनी राक्षसांचा वध करण्याकरिता श्रीरामांना कित्येक अस्त्रशस्त्र प्रदान केले आहेत. तुम्ही स्वतःच दोषी मानू नका, तसेच लंकेतही येऊ नका. श्रीरामांनी पितृआज्ञेचे पालन करण्याकरिता तुम्हाला दक्षिणेत बोलावलेले नाही. तुमच्याशी संपर्क साधला तर वनवास असफल ठरेल. हनुमानांनी नम्रपणे विनंती केली. मी अयोध्येचे राज्य सांभाळावे अशी त्यांची आज्ञा होती. मी अयोध्येचे राज्य सांभाळताना कोणत्या राज्यावर आक्रमण करावे हा माझा अधिकार आहे. मी लंकेच्या पापी राजाविरुद्ध अवश्य युद्ध पुकारेन. क्षमा करा राजकुमार, आपण श्रीरामांच्या प्रतिज्ञेचा विचार करा. या युद्धादरम्यान तुमची आणि त्यांची भेट झाली तर वनवासाचे नियम पाळले जाणार नाहीत. कृपया परिस्थिती समजून घ्या. आपली आवश्यकता असल्यास मी स्वतः तुम्हाला बोलवेल. भरतांनी परिस्थितीचे गांभीर्य ओळखून आक्रमणाबाबत अधिक विचार न करता तूर्त हनुमानाचे श्रीरामांपर्यंत पोहोचवणे महत्वाचे मानले. ठीक आहे हनुमान. धन्यवाद राजकुमार. मात्र श्रीरामांचे नाव घेत मी वेळेत लंकेपर्यंत पोहोचेन. मध्यरात्र होण्यापूर्वी मी उत्तरेला पोहोचून आणि हा पर्वत हातात घेऊन अयोध्येपर्यंत पोहोचलो आहे. याच गतीने मी लंकेपर्यंतही पोहोचेन. आता मला आज्ञा द्या. मला जायला हवं. बंधू, आपली लवकरच भेट व्हावी. रक्ताने श्रीरामांचा भाऊ असूनही मी त्यांच्यासोबत या कठीण प्रसंगामध्ये उभा राहू शकलो नाही. मात्र तुम्ही त्यांच्याकरिता हा पर्वत उचलून नेत आहात. आपण धन्य आहात. भरतांनी हनुमंतांना वंदन केले. भरतांच्या अंगी असलेली नम्रता पाहून हनुमंताचे डोळेही पाणावले. आपण मला बंधू म्हणून अतिशय उच्च पद प्रदान केले. हे ऋण मी फेडण्याचा आजन्म प्रयत्न करेन. राजकुमार, मला आता एखाद्या उंच भागाकडे जाणारा मार्ग सांगा, जिथून मला उड्डाण करता येईल. बंधू, तो उत्तरेकडे दिसणारा पर्वत पहा. तिथून तुम्ही उड्डाण करू शकता. भरतांनी मार्ग सांगताच हनुमान उड्डाण करण्यासाठी निघाले. युद्धात वापरली जाणारी वाटी त्यांनी तोंडातून काढली. कमरेला बांधलेल्या लांब दोरखंडाला हातामध्ये गुंडाळले. वानर पद्धतीने युद्ध करणारा हा नरवीर पुन्हा उड्डाणासाठी सज्ज झाला. भरत आणि शत्रुघ्न दृष्टीआड जाईपर्यंत हनुमानाकडे बघतच राहिले. भरतांना आता अधिकच वाईट वाटू लागले. 13 वर्षांमध्ये सौम्य झालेली मानसिक वेदना पुन्हा जागी झाली. श्रीरामांना होणाऱ्या त्रासाचे कारण आपणच आहोत असे त्यांना आता वाटू लागले. भरतांनी एका दूताला राजप्रासादात पाठवले व राणांना आणि राजमातांना घडलेला प्रकार कळविला. ही वार्ता ऐकून उर्मिलेवर दुःखाचे आभाळ कोसळले. झुडूकने शूर्पणखेचे आख्यान सांगितले तेव्हापासून उर्मिलेने सीतेबाबत नवी वार्ता ऐकली नव्हती. झुडूकलाही दंडकारण्यात पुढे काय झाले ते समजले नव्हते. कळणार तरी कसे? रावणाने सीतेचे अपहरण केले तेव्हा पंचवटीत कुणीही नव्हते. श्रीरामांनी आणि श्री लक्ष्मणांनी सुग्रीवासमवेत संधी केली तेव्हा अयोध्येच्या युद्धात सहभाग नको अशी श्रीरामांचीच आज्ञा होती. श्रीराम अयोध्येच्या सैन्याला बोलावून सहज लंकेवर आक्रमण करू शकले असते, किंतु त्यामुळे वनवासाच्या नियमांचे पालन झाले नसते. श्रीरामांच्या आणि सुग्रीवाच्या गोपनीय संधीमुळे श्रीराम लंकेविरुद्ध युद्ध पुकारण्याच्या तयारीत आहेत ही वार्ता उत्तरेत पोहोचलीच नाही. गर्द अरण्यातील किष्किंधा नगरात लंकेवर आक्रमण करण्याची योजना ठरली होती. उर्मिला अत्यंत दुःखी झाली होती. झुडूक, ताईला राक्षसाने बंदिस्त केलं आहे. ती कशी असेल? तिला लंकेतले राक्षस किती त्रास देत असतील? तिला किती बिकट अवस्थेत राहावे लागत असेल? उर्मिलेच्या डोळ्यातून अश्रूंच्या धारा वाहत होत्या. ईश्वराच्या कृपेने श्रीरामांना आणि श्रीलक्ष्मणांना या युद्धात विजय प्राप्त होवो, त्याशिवाय नियतीने दुसरा पर्यायच ठेवलेला नाही.
तिने या कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीच्या संयमाची परीक्षा घेतली आहे. आमची तपस्या अशीच वाया जाऊ शकत नाही. त्यांना युद्ध जिंकावेच लागेल, उर्मिला हुंदके देत म्हणाली. हो, हनुमान म्हणाले की श्रीराम आणि श्री लक्ष्मण हे युद्ध जवळपास जिंकलेच आहेत. तरीही ते स्वतः हिमालयापर्यंत आले. त्यांनी औषधी शोधली. त्यांना इतक्या तातडीने इथे यावे लागले याचा अर्थ लंकेत श्रीराम आणि नाथांवर खूप मोठे संकट कोसळले असेल. त्यांच्या प्राणांना धोका असेल तर? नाही, असे होऊ शकत नाही. परमेश्वर असे होऊ देणार नाही. प्रार्थना करण्याशिवाय आपण दुसरे काय करू शकतो? सगळ्यांचेच हात बांधले आहेत. श्रीरामांनी राजकुमार भरतांनाही लंकेत जाण्यापासून रोखले आहे. झुडूक हतबलता अधोरेखित करत म्हणाले. आज मला कैकईचा प्रचंड राग येत आहे. इतका राग मला कधीच आला नाही. त्यांच्यामुळे माझी ताई राक्षसांच्या कैदेत आहे आणि नाथांचे प्राण संकटात आहे. श्रीरामही मूर्छित होऊन मृत्यूंशी झुंज देत आहे. हे सगळं त्यांच्यामुळेच घडलं. उर्मिलेच्या मनात क्रोध आणि दुःख या दोन्ही भावना निर्माण झाल्या. निसंशय तिचा दोष आहेच, परंतु झुडूकचे वाक्य तोडत उर्मिला म्हणाली, परंतु तुला श्रीलक्ष्मणांनी त्यांच्या जीवनाचा जो गूढ उद्देश सांगितला होता तो हाच असावा का? रावणाचा पराभव झाला तर असंख्य स्त्रियांना स्वातंत्र्य लाभेल. भारतवर्षातील अनेक राजे सुटकेचा निश्वास सोडतील. त्या रावणाचा वध हेच श्रीराम आणि श्रीलक्ष्मणाच्या जीवनाचे उद्दिष्ट असावे का? ते काहीही असो, ते सुखरूप अयोध्येत परत यावे. तू म्हणत आहेस त्याप्रमाणे रावणाचा मृत्यू हा नाथांच्या जन्माचा उद्देश असेल तर उत्तमच. ताईला बंदिस्त करणाऱ्या राक्षसाला मृत्यूदंड द्यायलाच हवा. सखे, तू चिंता करू नकोस. हनुमान लंकेकडे गेले आहेत. त्यांच्याकडे औषधी सुद्धा आहेत. त्या औषधीचा रस प्राशन करून श्रीराम आणि लक्ष्मण लगेच बरे होतील. रावणाचा अंत निकट आलेला आहे. झुडूककडे बघत उर्मिलेने मान होकारार्थी डोलावली. उर्मिला मांडवीकडे जाण्यासाठी उठली. त्याच क्षणी एका दासीने कक्षात प्रवेश केला. दासीने उर्मिलेकडे पाहिले. संधी? दासीच्या मुखातून एक शब्द ऐकताच उर्मिला चिडली. ती निर्लज्ज संधी आजही आलीये. उर्मिला रागातच प्रवेशद्वाराच्या दिशेने गेली. झुडूकही तिच्या मागोमाग गेली. तू पुन्हा आलीयस? गेल्या 13 वर्षांमध्ये मी प्रत्येक वेळी तुला दारातूनच परत पाठवले, तरी तू तोंड वर करून इथे येतेस. तुला लाज नाही वाटत का ग? उर्मिला संधीवर कडाडली. मी यानंतर इथे येणार नाही. ही तुझी आणि माझी शेवटची भेट आहे, संधी शांतपणे म्हणाली. तुला भेटण्याची मला मुळीच इच्छा नाही. चालती हो. इथे किती दुःखद प्रसंग ओढवला आहे आणि तू निर्लज्जपणे मला भेटायला आलीयस. मग त्याची जाणीव आहे मला, त्यामुळेच मी तुला भेटायला आले. आजही तुला स्वार्थ सुचल असेल, हो ना? हो, तुला मला सर्वांना सदैव स्वार्थ सुचत असतो. माणसाचे जागृत असणे हे स्वार्थाचेच लक्षण आहे. पुरे, तुझं तत्वज्ञान ऐकण्याची माझी इच्छा नाही, उर्मिला रागाने म्हणाली. मी तुला जे सांगत आहे त्याकडे लक्ष दे. उर्मिले, मी पुन्हा इथे कधी येणार नाही. तू वारंवार अपमान करूनही मी इथे येत राहिले. आज मी शेवटची आले आहे. आज सर्व बंधने तोडून विचार कर. 14 वर्षांपूर्वी तुझा एका अज्ञात व्यक्तीशी विवाह झाला. तो पुरुष वनवासात गेला. आज तो रणांगणावर लढत आहे. तो परत येईल की नाही हे कुणालाही ठाऊक नाही. दुर्दैवाने त्याला काही झालं तर तुला विधवा होऊन या प्रासादात एकटं राहावं लागेल. तुझं तारुण्य सुरू होण्यापूर्वीच संपेल. त्यापेक्षा तोंडाला येईल ते बोलू नकोस. ते माझे पती आहेत. कोण पती? ते आज कसे दिसतात हे तुला सांगता येईल का? ते 14 वर्षापूर्वी कसे दिसत होते हे तरी तुला पूर्णपणे आठवतंय का? खोटं बोलू नकोस. तुला त्यांचा चेहराही स्पष्टपणे आठवत नाही. जग काय म्हणेल याचा विचार करून आणि तुझ्याकडे दुसरा कसलाही पर्याय नसल्याने तू पतीवर प्रेम असण्याचा आविर्भाव आणत असतेस आणि तशी जगत आहेस. मात्र वस्तुस्थिती ही आहे की तुला त्यांचा चेहराही आठवत नाही. विवाह झाला त्यापूर्वी मला त्यांचा चेहरा ठाऊक नव्हताच, पण नंतर प्रेम उत्पन्न झालेच. त्यामुळे आमचे पुनर्मिलन होताना त्यांचा चेहरा आठवत नसेल तर काय झाले? उर्मिला उत्तरली. उर्मिलेला संधीसोबत वाद घालावासाच का वाटतो हे झुडूकला समजत नसे. म्हणजे तू मान्य केलेस की तुला त्यांचा चेहरा आठवत नाही.
उर्मिले, तू दिसते तितकी भोळी नाही. तुला आता जग कळतं. 14 वर्षांनी इथे परतल्यावर त्यांचा व्यवहार कसा असेल याबाबत विचार कर. त्यापेक्षा तू माझा हात धर. आपण दोघी वनात जाऊ. कुणीही आपल्याला शोधू शकणार नाही, संधी म्हणाली. वनात जाणे ही काही अयोध्येच्या राजकुळाची परंपरा झालेली नाही. समोरच्याला पटेल असं बोलायचं, पण शेवटी अवास्तव कल्पनांच्या आहारी जायचं ही तुझी सवयच आहे. तू माझ्या सवयी लक्षात ठेवल्या आहेस हे पाहून मला आश्चर्य वाटलं. असो, तू यावेळी माझ्या प्रस्तावाचा नीट विचार करायला हवा, कारण मी पुन्हा इथे येणार नाही. तुझ्या मृतप्राय जीवनात मी पुन्हा अनुरागाची फुंकर घालू शकणार नाही. संधी सौम्य शब्दात मात्र आर्ततेने सांगत होती. माझी ताई राक्षसाच्या कैदेत आहे आणि मी या प्रासादातून खुशाल पळून जाऊ असं तू मला सुचवत आहेस? तुझ्या बुद्धीची मला बरीच कीव येते. मलाही तुझ्या परिस्थितीची कीव येते, पण मी कधी बोलून दाखवलं नाही. वनात एका रूपवान स्त्रीकडे पाहून राक्षसाने तिला पळवणे हे काय नवीन आहे? ऐन तारुण्यात असलेल्या युवतीला वनवासात जाऊ देऊ नये एवढेही तुम्हाला समजले नाही? तू माझ्या बुद्धीबाबत काय बोलतेस? संधीने उर्मिलेला सुनावले. उर्मिलेकडे या प्रश्नाचे उत्तर नव्हते. जे झाले ते झाले. आज माझ्या कुटुंबाला माझी आवश्यकता आहे. त्यांना सोडून मी कुठेही जाऊ शकत नाही, उर्मिला म्हणाली. पुन्हा कुटुंब? अगं, याच कुटुंबात अडकून तू तुझ्या तारुण्याची 13 वर्ष जाळलीस. तू पुन्हा मला सोडून त्याच कुटुंबात अडकत आहेस. कारण लंकेचं युद्ध जिंकून नाथ अयोध्येत परतणार आहेत. माझा संसार काही दिवसातच पुन्हा सुरू होणार आहे. मी ज्या क्षणाची 14 वर्षे वाट पाहिली, तो क्षण माझ्या दृष्टीसमोर असताना मी दुसरा मार्ग का स्वीकारावा? त्यांच्या वनवासाची 14 वर्षे पूर्ण होण्यासाठी केवळ 10 दिवस शिल्लक आहेत. 14 वर्ष पूर्ण होताच मी अयोध्येत परतेन, असे वचन श्रीरामांनी श्रीभरतांना दिले आहे. श्रीराम वचन पाळून ताई आणि नाथांसह अयोध्येत येतील. जशी तुझी इच्छा. पण ते आले नाहीत तर मी इथे परत येणार नाही, एवढे लक्षात ठेव. तुला पुढची 50 वर्षे याच एकांतात राहावे लागेल. आज माझ्यासोबत आलीस तर किमान आनंदाचे स्वतंत्र जीवन जगशील. तूच ठरव. मी तुला सांगून सांगून थकले आहे. आज तुला समजावण्याचा कंटाळा आला, उद्या माझाच कंटाळा आला तर मग मी काय करू? गर्द अरण्यातील एकांत स्वीकारण्यापेक्षा मी या राजप्रासादातील एकांत स्वीकारेन. इथे माझा मृत्यू झाला तरी इतिहास माझा त्याग सदैव लक्षात ठेवेल. वर्तमानात मला काही मिळाले नाही तरी भविष्यात मिळणाऱ्या सुखासाठी मला जगू दे. मला तुझी आवश्यकता नाही. संधी हताश झाली, पण उर्मिला ऐकणार नाही हे संधीला आता समजले होते. तुझे आयुष्य सुखी हो हीच ईश्वराकडे प्रार्थना, असे म्हणून संधी आल्या मार्गे परत गेली. उर्मिलेच्या शब्दांमध्ये निश्चय होता, मात्र मनात चलबिजल होती. संधीच्या शब्दांनी नेहमीप्रमाणे तिला विचारात पाडले होते. जो विचार उच्चारण्याची उर्मिलेला भीती वाटत असे तो विचार संधी उच्चारत असे. संधी तथ्यहीन बोलत असती तर उर्मिलेने तिचा विचार केला नसता, पण संधीच्या बोलण्यात तथ्य होते. उर्मिला मांडवीकडे गेली. मांडवीच्या कक्षात राजमाताही अश्रू ढाळत शोक करत होत्या. श्रुतकीर्तीलाही अश्रू अनावर झाले होते. सर्वजण सीता, श्रीराम आणि श्रीलक्ष्मणासाठी चिंतित होते. 10 दिवसांनी त्यांच्या स्वागताला अयोध्येच्या प्रवेशद्वारामध्ये उभे राहायचे होते. त्यांच्या अयोध्येत परतणेच आता अनिश्चित होते. हनुमानाचे आगमन आणि उड्डाण केवळ भरतानेच पाहिले असे नाही, तर अयोध्येतील अनेक नागरिकांनी सुद्धा त्यांना पाहिले होते. एक चमत्कारिक मनुष्य पर्वत घेऊन आकाशात उडत असल्याची वार्ता रातोरात अयोध्येत पसरली. राजप्रासादातून अधिकृतपणे माहिती बाहेर पडली तेव्हा नगरात एकच कल्लोळ झाला. त्यांचा भावी राजा दक्षिणेकडे राक्षसांचा संहार करत होता. अयोध्येची महाराणी शत्रूच्या कैदेत होती. राज्यकारभार पाहणारे भरत नंदीग्रामात शोकाकूळ अवस्थेत अश्रू ढाळत होते. श्रीराम काही दिवसातच अयोध्येत परतणार आहेत असे वाटत असताना ही अनपेक्षित वार्ता अयोध्यावासियांना प्राप्त झाली. राम आणि लक्ष्मण हे दोघे बेशुद्ध अवस्थेत लंकेच्या समुद्र किनाऱ्याजवळ पडून होते. ती वार्ता सीतेपर्यंतही पोहोचली, पण सीतेला खरे काय आणि खोटे काय समजणे अत्यंत अशक्य होते. ती राक्षसी माया असावी असे तिला वाटले, कारण राक्षसांनी तसे प्रयत्न वारंवार केले होते. एकदा इंद्रजिताने श्रीरामांचे मनोबल कमी करण्यासाठी
या सीतेच्या चेहऱ्यासमान एक कृत्रिम चेहरा बनवून युद्धभूमीवर फेकला होता. इंद्रजिताच्या या कळपटाचा श्रीरामांवर क्षणिक परिणामही झाला. श्रीराम काही क्षणांसाठी खचले, दुःखी झाले. मात्र सुदैवाने लक्ष्मण आणि विभीषण या दोघांनी इंद्रजिताची चाल ओळखली. हा प्रसंग सीतेला ठाऊक होता. त्यामुळे आता सीतेचे मनोबल कमी करण्याकरिता श्रीरामांच्या वधाची वार्ता आपल्याला सांगितली जात आहे असे तिला वाटले. मात्र राक्षसगणांचा उत्साह पाहून तिला खरेच श्रीरामांचे काही बरे वाटत झाले नाही ना, असा प्रश्न पडला. सीता आणि श्रीराम अगदी काही योजने दूर होते. मात्र लक्ष्मण आणि उर्मिला त्याहून खूप खूप दूर होते. युद्धभूमीवर नेमके काय सुरू आहे याबाबत उर्मिलेला किंचितही कल्पना नव्हती. तिच्यासाठी युद्ध सुरू असणेच आश्चर्यजनक होते. वनवासामध्ये एखाद्या राक्षसासमवेत द्वंद्व होणे स्वाभाविक होते. मात्र लक्ष्मण एका साम्राज्याविरुद्ध युद्ध पुकारेल असे उर्मिलेला वाटले नव्हते. किंबहुना अयोध्येत तसे कुणालाच वाटले नव्हते. अकस्मात घडलेल्या या घटनेमुळे सर्वच आश्चर्यचकित झाले होते. राजमातांच्या खांद्यावर डोके ठेवून तिन्ही बहिणी अश्रू ढाळत होत्या. राजमातांचे डोळेही पाणावले होते. परिस्थिती पूर्वीसारखी होईल अशी सर्वांना आशा असताना परिस्थिती अधिकच बिकट झाली होती. आधी वनवास, आता सीतेचे अपहरण आणि थेट रावणासमवेत युद्ध. इतकी संकटे येऊनही श्रीरामांनी अयोध्येत कोणताही संदेश न पाठवून वनवासाच्या नियमांचे पालन केले. मात्र अयोध्येत प्रत्येकाला पश्चाताप होत होता. रामाला वनवासात जाण्यापूर्वीच का थांबवले नाही? नव्या वधूला वनवासात पाठवण्यापूर्वी आम्हाला लाज कशी वाटली नाही, असा प्रश्न राजमातांना पडला होता. स्वतःला सावरा. प्रसंग अत्यंत बिकट आहे, किंतु या प्रसंगी आपण संयम बाळगायला हवा, कौसल्या तिन्ही सुनांना समजावत होती. उर्मिलेचे अश्रू काही करता थांबत नव्हते. ती म्हणाली, माता, मी यांना एकटंच वनवासात जाऊ दिले ही माझी चूकच झाली. सुखदुःखात आजन्म एकत्र राहण्याचे वचन मला पाळता आले नाही. त्यांच्यावर ब्रह्मास्त्राचा वार झाला आहे, पण मी इथे बसून काहीच करू शकत नाही. मी चुकले. तू स्वतःला दोष देऊ नकोस उर्मिले. तू लक्ष्मणासह वनवासात जाण्यास तयार होतीस, त्यानेच तुला थांबवले. तू स्वार्थाचा विचार करून ऐश्वर्यात राहिली असतीस तर तुझा दोष असता, पण तू त्याच्या निर्णयाचा आदर करत त्याला वनवासात जाऊ दिले. कौसल्याने उर्मिलेला समजावले. आणि हनुमान लंकेकडे योग्य ती वनस्पती घेऊन गेले आहेतच. त्या औषधामुळे राम आणि लक्ष्मण ताबडतोब बरे होते. हनुमान असेही म्हणाले की युद्ध जवळपास संपतच आले आहे. श्रीरामांचा विजय होत आहे. काही दिवस संयम बाळगायला हवा. ते तिघे सुखरूप अयोध्येत परततील. सुमित्रेनेही धीर देण्याचा प्रयत्न केला. माता, ते तिघे सुखरूप परत येतीलच. मात्र गेले कित्येक दिवस सीतेचा जो छळ झाला आहे त्याला आम्हीच कारणीभूत आहोत. आम्ही तिला थांबवण्याचा साधा प्रयत्नही केला नाही. जे घडत होते ते घडू दिले. कशातही हस्तक्षेप केला नाही. मांडवीनेही दुःख व्यक्त केले. सुमित्रा म्हणाली, भरताच्या पत्रातली ही शेवटची ओळ पुन्हा बघा. तोच आपल्या आशेचा किरण आहे. हनुमान म्हणाले की श्रीराम कोणी सामान्य पुरुष नाहीत, तर राक्षसांचा संहार हेच त्यांच्या अवताराचे प्रमुख कार्य आहे. याचा अर्थ श्रीराम कोणी लोकोत्तर महात्मा आहेत. आपण हनुमानांचे विधान लक्षात घेतले तर श्रीरामांना काही हानी होईल असा विचार करणेच चुकीचे आहे. ब्रह्मास्त्राच्या वाराने घायाळ होणे हा सुद्धा त्यांच्या नियोजनाचाच भाग असावा. बहुधा श्रीरामांनी ब्रह्मास्त्राचा मान राखला असावा. हनुमानासारखे वीर त्यांच्या सेवेसाठी तिथे उपस्थित असल्यानेच त्यांनी ही जोखीम पत्करली असावी. ते निश्चितच रावणाचा वध करून आणि सीतेला सोडवून अयोध्येत परततील. पण यांचे काय? यांच्याबद्दल हनुमानाने काहीच माहिती दिली नाही. न जाणे ते युद्धात कितीदा जखमी झाले असतील. त्यांचे घाव भरत असतील ना. ते पुन्हा सचेतन झाल्यावर युद्ध करणार आहेत. एका रात्रीत ती जखम भरेल का? त्यांची काळजी घेण्याकरिता तिथे कुणी वैद्य असेल का? उर्मिलेला स्वाभाविकता काळजी वाटत होती. अवश्य असेल. उर्मिले, किष्किंधा राज्य हे अत्यंत प्रगत राज्य आहे. त्यांच्याविषयी मी बरंच ऐकून आहे. त्यांच्या जगण्याची आणि युद्धाची पद्धत काहीशी जुनी असली तरी युद्ध कौशल्याच्या बाबतीत ते अत्यंत प्रगत आहेत. वेद संपन्न पंडितांची तिथे ये-जा असते. कोणत्याही सैन्य दलात वैद्य असतातच. तसे किष्किंधेच्या सैन्य दलातही असतील, सुमित्रा म्हणाली. आणि तू असा विचार कर की किष्किंधेच्या सैन्य दलात हनुमानांसारखे वीर आहेत. हनुमान एक संपूर्ण पर्वत उचलून उत्तरेकडे
उत्तरेकडून दक्षिणेकडे नेऊ शकतात तर ते युद्धात किती संहार घडवू शकतील? त्यांच्या शक्तीपुढे राक्षसांचे काहीच चालत नसे. ते उत्तरेचे पर्वत दक्षिणेकडे नेऊ शकतात तर दक्षिणेचे पर्वत उचलून राक्षसांवर फेकूही शकतात. हीच वानर वंशाच्या योद्ध्याची पद्धत आहे. राक्षसांच्या शक्तीपेक्षा किष्किंधेच्या सैन्याची शक्ती अधिक आहे. कौसल्याचा तर्क ऐकून उर्मिलेचे अश्रू कमी झाले. ती शांतपणे परिस्थितीचा विचार करू लागली. या तिघी बहिणींच्या मनात सीतेबाबत काळजी होती. गेल्या काही मासांमध्ये सीतेचा लंकेत अवश्य छळ झाला असणार या विचारांनी तिघींचे मन विदीर्ण झाले. पण सीतेला अत्यंत भीषण परिस्थितीत लंकेमध्ये दिवस काढावे लागले असतील. तिच्या परिस्थितीचा विचार करूनही मन हेलावते. श्रुतकीर्ती म्हणाली, तिच्या दुःखाच्या सीमा अधिक रुंदावत गेल्या हे सत्यच आहे. राजप्रासादात आलेल्या नववधूला अशी वागणूक इतिहासात कोणत्याही राजकुळाने दिली नसेल. सीतेला सुख आणि ऐश्वर्य सोडून वनात जावे लागले. ही खंत या वंशातील प्रत्येक व्यक्तीच्या मनात राहील. त्यांनी इतर सर्व क्षेत्रात कर्तृत्वाची उंच शिखरे पादाक्रांत केली तरी हे शल्य सदैव राहील. आमच्या या चारही पुत्रवधूंना वेगवेगळ्या अर्थी वनवासच सोचावा लागला. उर्मिला अयोध्येत असली तरी तिचे चित्त दंडकारण्यातच असते हे मी जाणते. तुम्हा दोघींचा या प्रकरणात प्रत्यक्ष सहभाग नसतानाही तुमच्या वाटाला विरह आलाय. आम्ही एक माता, सासू आणि राणी या तिन्ही भूमिकांमध्ये अपयशी ठरलो. कौसल्याचे तिच्या अश्रूंवर नियंत्रण राहिले नाही. कित्येक वर्षे सुनांनी खंबीर राहावे म्हणून ती स्वतःचे दुःख लपवत होती. कौसल्याला धीर देत श्रुतकीर्ती म्हणाली, हनुमानांचे विधान आठवा. श्रीरामांच्या जीवनाचा हेतूच दुष्टांचा संहार करणे असेल तर आपण सर्वस्व त्या दिव्य कार्यात सहभागी झालो आहोत. सीतेच्या, तुमच्या आणि माझ्या दुःखामुळे सहस्रावधी स्त्रियांचे दुःख संपणार आहे. ऋषीमुनींना यापुढे असुरांचा त्रासही होणार नाही. या विरहामुळे इतके पुण्य प्राप्त होत असेल तर आपण का शोक करावा? श्रुतकीर्तीचे बोलणे ऐकून कौसल्याने तिच्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवले. त्या दुष्ट रावणाची मतिभ्रष्ट झाली नसती तर बहुधा ते तिघे आज अयोध्येच्या सीमेजवळ पोहोचले असते. आपण सर्व जुनी वेदना विसरून आनंदी झालो असतो, मांडवी म्हणाली. कौसल्याच्या डोळ्यासमोर युद्धाचे चित्र उभे राहिले. त्या रावणामुळे लक्षावधी सैनिकांचेही बळी जात असतील, निष्पाप नागरिक ठार होत असतील आणि असंख्य स्त्रिया विधवा होत असतील. दुष्टाच्या रक्षणासाठी लढणारा शेवटी दुष्ट म्हणूनच ओळखला जातो. श्रीरामांच्या बाजूने लढताना मरण आले तर त्या आत्म्याला किमान पुण्यलोकांची प्राप्ती होईल. ज्याचा राजा स्त्रियांचे अपहरण करणारा आहे ते राज्य तरी कसे असेल? सीतेचे हरण करणाऱ्याला एकदा नव्हे तर शतदा दंडित केले पाहिजे, उर्मिला म्हणाली. हो, सीतेला हात लावणे म्हणजे अयोध्येच्या अस्मितेला हात लावणे. रामाने आणि लक्ष्मणाने युद्ध केले ते योग्यच झाले. रावणासह त्याच्या सहकाऱ्यांना ठार मारणेच योग्य ठरेल, सुमित्रा ठामपणे म्हणाली. आणि सीतेला मी काही दिवसच पाहिले असले तरी तिचा स्वभाव मी हेरला आहे. ती अतिशय सत्शील, पवित्र आणि गुणी आहे. त्या पवित्र आत्म्याला छळणारी व्यक्तीच नष्ट होईल. रावणाचा अंत आता निकट आला आहे. तो दुष्ट लवकरात लवकर ठार हो, सुमित्रेने मनोमन प्रार्थना केली. माता, हे युद्ध किती दिवस चालेल? उर्मिलेने पुन्हा ओल्या स्वरात प्रश्न विचारला. मला तरी काय सांगता येईल? रावणाचे बहुतांश सहकारी पराभूत झाले आहेत. केवळ इंद्रजित नावाचा वीर लढत आहे, एवढे आपण जाणतो. आपण फार फार असा अंदाज बांधू शकतो की रामाचे रावणासोबत लवकरच युद्ध होईल. बहुधा इंद्रजित ठार झाल्यावर लगेच रावण युद्धाकरिता रणभूमीवर येईल. उर्मिलेचे मन आता दंडकारण्याच्या पलीकडे लंकेकडे धाव घेत होते. मात्र मनाच्या वेगाने उर्मिलेचे शरीर लंकेकडे जाऊ शकत नव्हते. ती मनोगती उर्मिलेकडे असती तर तिला लंकेकडे जाता आले नसते. कारण अद्याप 14 वर्षाचा वनवास संपायचा होता. त्यानंतर लक्ष्मण, सीता आणि श्रीराम अयोध्येत परतले नाही तर उर्मिलाच काय, भरतही संपूर्ण सैन्यासह लंकेवर आक्रमण करण्यास सज्ज होतेच. उर्मिलेला 15 वर्षांपूर्वी पाहिलेले मिथिलेचे युद्ध आठवले. एका युद्धामुळे किती हाहाकार होतो आणि मनुष्यबळाचा नाश होतो हे तिने कोवळ्या वयातच पाहिले होते. लंकेमध्ये सर्वत्र भीतीचे वातावरण होते. कारण इंद्रजिताच्या प्रहारामुळे घायाळ झालेले श्रीराम आणि लक्ष्मण पुन्हा युद्ध करण्याकरिता सज्ज झाले होते. एका रात्रीत हा चमत्कार घडला तरी कसा, याचा उलगडा राक्षसांना काही केला होत नव्हता.
आता श्रीराम आणि रावणाचे युद्ध होणार हे जवळपास निश्चित होते. तत्पूर्वी इंद्रजिताला पराभूत करणे गरजेचे होते. या कठीण प्रसंगी रावणाचा भाऊ विभीषण श्रीरामांच्या मदतीला धावून आला. त्याने इंद्रजिताबाबत गोपनीय माहिती श्रीराम आणि लक्ष्मणांना सांगितली. इंद्रजित युद्धापूर्वी कुठे यज्ञ करतो, कुठे अस्त्रशस्त्र सिद्ध करतो आणि राक्षसांच्या युद्धशैलीचा कसा अवलंब करतो, याबाबत सर्व काही ज्ञात होताच लक्ष्मण विभीषणासह इंद्रजिताचा वध करण्याकरिता निघाला. एका गुप्त ठिकाणी यज्ञ करणाऱ्या इंद्रजिताला ललकारून लक्ष्मणाने युद्ध सुरू केले. मृत्यूला पराभूत करून समोर आलेला लक्ष्मण निश्चितच आपला वध करेल हे इंद्रजिताने जाणले. त्याचा पराभवासह लंकेचा पराभवही निश्चित आहे हे त्यालाही माहीत होते. त्यामुळे त्याने रागाच्या भरात विभीषणाला दूषण देण्यास सुरुवात केली. विभीषणांना त्याच्या कृत्याबद्दल वाईट वाटावे या हेतूने अनेक प्रकारचे अपशब्द वापरून त्यांना फटकारले. मात्र विभीषण तितके शांत होते. सत्याच्या आणि धर्माच्या बाजूने लढण्यात विभीषणांना काहीच कमीपणा वाटत नव्हता. लक्ष्मणाने पुन्हा इंद्रजिताला ललकारले व विभीषणांसह वायफळ संवाद न करण्याची सूचना दिली. लक्ष्मणाचा शाब्दिक प्रतिहल्ला इंद्रजिताला पचवता आला नाही व तो दिसेल ते शस्त्र लक्ष्मणावर टाकू लागला. इंद्रजिताचे प्रत्येक शस्त्र निकामी ठरले. इंद्रजित लक्ष्मणाच्या हातून मारला गेला. ही विजय वार्ता शिबिरात सर्वत्र पसरली. मात्र तिकडे उर्मिलेला तिच्या पतीचा जय झाला की पराजय याची वार्ता सांगणारे कोणीच नव्हते. तिला थेट अंतिम निकालच कळणार होता. श्रीरामांच्या पराक्रमामुळे घाबरलेल्या रावणाने त्याच्या इब्रतीला न शोभणारे अनेक भ्याड प्रकार केले. एकेकाळी असंख्य राजांना जिंकणाऱ्या आणि साक्षात इंद्रावरही वचक ठेवणाऱ्या रावणाने श्रीरामांचा पराभव करता येणार नाही या विचाराने एका स्त्रीचे लपून अपहरण केले. इथेच रावणाचा भित्रेपणा सिद्ध झाला होता. पुढे युद्धामध्येही श्रीरामांना मारता येणार नाही हे जाणल्यावर रावणाने श्रीरामांचे खोटे कृत्रिम मस्तक तयार करून सीतेला दाखवले व श्रीरामांचा पराभव झाल्याचे सांगितले. सीता या मायावी षडयंत्रामुळे खचली नाही. तिचा श्रीरामांच्या पराक्रमावर अपूर्व विश्वास होता. रावणाने सीतेचे कृत्रिम मस्तक तयार करून रामांना दाखवले. विभीषण रावणाला जवळून ओळखत असल्यामुळे त्याने रावणाची ही मायाही ओळखली व श्रीरामांना सावध केले. पराभव टाळण्याकरता रावणाने शक्य तितके प्रयत्न केले. मात्र रावणाने कितीही क्षुल्लक प्रयत्न केले तरी तो स्वतःच्या पापांना झाकू शकत नव्हता. क्षमायाचना करून सत्ता वाचवण्याचा एकच मार्ग रावणाकडे शिल्लक होता. मात्र यावेळी त्याला त्याचा स्वाभिमान आठवला. परस्त्रीचे हरण करताना त्याला स्वाभिमान अथवा संस्कार आठवले नव्हते. ज्याकरिता सीतेने, उर्मिलेने, मांडवीने, श्रुतकीर्तीने, भरतांनी, शत्रुघ्नाने, लक्ष्मणाने, दशरथांनी, जनकांनी, अयोध्येच्या राजमातांनी आणि किष्किंधेच्या असंख्य वीरांनी अपूर्व त्याग केला, तो क्षण आता जवळ आला होता. ज्याकरिता श्रीरामांचा जन्म झाला ते कार्य आता घडणार होते. ज्या कारणाकरता गंधर्व आणि देवतांनाही महाविष्णू समोर लोटांगण घालून पृथ्वीवर अवतरण्याची विनंती केली होती ते आता पूर्ण होणार होते. ज्या अंतिम ध्येयाकरिता रामायणाची रचना करण्यात आली ते आता दृष्टीपटात होते. वृद्ध रावणाला शस्त्र घेऊन रणभूमीवर यावेच लागले. श्रीराम कोणी सामान्य पुरुष नाहीत हे त्याला समजले होते. मात्र अहंकारापोटी रावणाने माघार न घेता रणभूमीवर जाण्याचा निश्चय केला. रावणाची पत्नी मंदोदरी शेवटच्या क्षणापर्यंत त्याला समजावत राहिली. मात्र रावणाने तिचे ऐकले नाही. वासनेने अंध झालेल्या रावणाला श्रीराम साक्षात महाविष्णूंचे अवतार आहे हे ओळखता आले नाही. वासनेच्या विचाराने त्याची बुद्धी भ्रष्ट झालीच, शिवाय साधनाही व्यर्थ ठरली. रावणाला आपला मृत्यू होणार आहे हे ठाऊक होते. तरीही तो श्रीरामांसोबत लढण्यासाठी निघाला. श्रीराम रावणाची निर्णायक युद्ध सुरू होताच आकाशातल्या देवताही ते युद्ध पाहण्यासाठी जमल्या. पहिल्या दिवशी रावणाची सरशी झाली. रावणाच्या प्रहाराने लक्ष्मण घायल झाला. मात्र श्रीरामांनी त्वरित रावणावर प्रतिहल्ला केला. दिवसाच्या शेवटी रावणाला निशस्त्र आणि अपमानित होऊन राजप्रासादात परतावे लागले. रावणाला श्रीराम कुणी सामान्य पुरुष नाहीत याची पुन्हा पुन्हा जाणीव होत होती. मात्र त्याचा अहंकार युद्ध सुरू ठेवण्यास रावणाला भाग पाडत होता. विमानाचा उपयोग केल्याने रावणाची बाजू वरचढ ठरत असे. जमिनीवरून विमानातल्या रावणाला बाण फेकणे कठीण होते. श्रीरामांना विमानाची आवश्यकता असल्याचे पाहून प्रत्यक्ष इंद्राने एका सारथ्यासह विमान पाठवले व श्रीरामांना त्याचा वापर करण्याची विनंती केली.
इंद्राच्या प्रवेशासह या युद्धाचे स्वरूपच केवळ राक्षस विरुद्ध वानर या स्वरूपाचे न राहता राक्षस विरुद्ध देव आणि वानर असे झाले. देवांना रावणाने आणि त्याच्या पुत्रांनी कितीकदा पराभूत केले होते. इंद्रालाही स्वर्ग सोडून इतर लोकांमध्ये लपावे लागले होते. त्यामुळे देवांचे राक्षसांसोबत शत्रुत्व असल्याने देवांनी श्रीरामांना सहाय्य करणे स्वाभाविकच होते, कारण रावणाचा अंत होताच देवही भयमुक्त होणार होते. इंद्राच्या विमानात बसून श्रीरामांनी आकाशात उड्डाण घेताच त्यांचे रावणासोबत भीषण युद्ध सुरू झाले. किष्किंधेचे आणि लंकेचे सर्व सैनिक, त्यामुळे जमिनीवरील सैनिक शस्त्र टाकून आकाशातील युद्ध बघू लागले. मात्र हे युद्ध 1 नव्हे 2 नव्हे तर तब्बल 7 दिवस चालले. दोघांनी त्यांची सर्व शक्ती पणाला लावली. प्रत्येक वेळी श्रीराम रावणाच्या शस्त्राला निष्प्रभ करत होते. इंद्राच्या विमानाचे सारथ्य करणाऱ्या मालतीने श्रीरामांना एक महत्वपूर्ण बारकावा सांगितला. श्रीराम केवळ रावणाने सोडलेल्या अस्त्रांचा नाश करणारी अस्त्रे सोडून बचावात्मक युद्ध खेळत आहेत व त्यांनी आता ब्रह्मास्त्राचा प्रयोग करायला हवा, असा मालतीने सांगताच श्रीरामांनी ब्रह्मास्त्र हातात घेतले. एव्हाना रावणाकडील सर्व प्रमुख अस्त्रशस्त्र संपली होती. ब्रह्मास्त्राच्या भयंकर आवाजानेच पृथ्वीवरील सर्व पशु आणि माणसे रणभूमीपासून दूर पडू लागली. ब्रह्मास्त्रातून बाहेर पडणाऱ्या प्रचंड अग्नीमुळे परिसरातील सर्व काही नष्ट होत असे. श्रीरामांनी रावणावर ब्रह्मास्त्र सोडले. रावणाचे विमान उद्ध्वस्त झालेच, शिवाय रावणही मारला गेला. सर्वत्र विजय उत्सव सुरू झाला. किष्किंधेच्या सैन्याने एकच जल्लोष केला. श्रीरामांच्या नावाचा जय जयकार सुरू झाला. मात्र श्रीरामांच्या शिबिरातील एका योद्ध्याच्या डोळ्यात अश्रू होते. तो होता रावणाचा भाऊ विभीषण. आपणच रावणाच्या हत्येला कारणीभूत आहो असे विभीषणाला वाटू लागले. बंधू हत्येचे पातक आपल्या मस्तकी लागले आहे अशी त्याची समजूत झाली. मात्र श्रीरामांनी त्याला समजावले व रावणाच्या मृतदेहावर अंतिम संस्कार करण्याची सूचना दिली. रावणाच्या मृतदेहावर अंतिम संस्कार झाल्यावर किष्किंधेची सेना अधिकच उत्साहाने विजय साजरा करू लागली. श्रीरामांच्या आज्ञेनुसार विभीषणच लंकेचा नवा राजा असेल हे पूर्वीच निश्चित झाल्याने लंकेमध्येही असंतोष नव्हता. राक्षस वंशाचाच पुरुष लंकेचे राज्य पुढे चालवणार होता. ज्या ध्येयासाठी हे युद्ध झाले ते ध्येय पूर्ण झाले. ते ध्येय म्हणजे श्रीराम आणि सीतेचे पुनर्मिलन. मात्र युद्ध संपल्यावर श्रीरामांनी एक वेगळीच अनपेक्षित भूमिका घेतल्याने सर्व आश्चर्यचकित झाले. श्रीराम सीतेचा स्वीकार करण्यास तयार नव्हते. होय, सीतेने तिचे पावित्र्य सिद्ध करण्याचा खूप प्रयत्न केला. मात्र शेवटी प्रत्यक्ष ब्रह्मदेव आणि अग्निदेव यांना मध्यस्थी करावी लागली व सीतेला देवतांकडून पावित्र्याचे प्रमाणपत्र घ्यावे लागले. मात्र श्रीरामांनी अशी भूमिका का घेतली असावी? त्याचे खरोखर सीतेवर प्रेम नव्हते म्हणून? नव्हे, प्रत्यक्ष देवतांनी सीतेचे पावित्र्य प्रमाणित केल्यावर सीतेचा सहर्ष स्वीकार करताना श्रीरामांनी टोकाची भूमिका घेण्यामागचे कारण स्पष्ट केले. श्रीराम म्हणाले, माझ्या मनात केवळ सीतेची मूर्ती आहे. हे युद्धही मी तिच्यासाठीच लढलो. ती पवित्र आहे हे मला ठाऊक होतेच. मात्र ते पावित्र्य देवतांनी सिद्ध केले नसते तर लोकांनी आम्हाला आणि अयोध्येला दूषण दिले असती. तिला दुर्दैवाने दीर्घकाळ रावणाच्या राज्यात राहावे लागल्याने प्रजेचा गैरसमज झाला असता. त्यांनी सीतेकडे चुकीच्या दृष्टीने पाहिले असते. हे मलाही ठाऊक आहे की मैथिली सदैव माझ्या विचारांमध्येच गुंतलेली असते. मात्र हे आज सिद्ध झाले नसते तर अयोध्येत तिला असंख्य प्रश्नांना सामोरे जावे लागले असते. आता यापुढे तिला कोणतीही परीक्षा देण्याची आवश्यकता नाही. श्रीरामांचा विवाह विषयक दृष्टिकोनही अत्यंत समकालीन राजापेक्षा वेगळा होता. इतर राजाप्रमाणे त्यांनी अनेक स्त्रियांशी विवाह केला नाही. त्यांनी जन्मभर केवळ सीतेवरच प्रेम केले. एक राजाही एक पत्नीत्व अत्यंत स्नेहाने पाळू शकतो हे इतिहासाला दाखवले. एक पत्नी व्रताचे पालन करण्याकरिता पंचवटी ते लंका असा पायी प्रवास केला व एका राजाला पराभूत करून पत्नीची कैदेतून सुटका केली. ज्याची पत्नी रावणाने पळवली आहे असे केवळ श्रीराम एकटे नव्हते. मात्र रावणासोबत युद्ध करण्याचे बळ त्यांच्या अंगी असणारे ते एकटेच नरवीर होते. सीता अयोध्येची महाराणी झाल्यावर तिला कोणत्याही संकटाला सामोरे जावे लागू नये याकरिताच लंकेत तिचे पावित्र्य सिद्ध केले
त्यांच्या मनात सीतेच्या पावित्र्याविषयी शंका नव्हतीच. उलट सीता सदैव आपलाच विचार करत असेल याबाबत खात्री होती. लंकेच्या राजसभेत विभीषणाचा राज्याभिषेक झाला. श्रीरामांच्या वरदहस्ताने झालेला हा दुसरा राज्याभिषेक. मात्र श्रीरामांनी राजसभेतच काय, लंका नगरीतही प्रवेश केला नाही. निरपेक्ष कर्मयोग्याप्रमाणे त्यांनी लंकेचे युद्ध संपताच अयोध्येकडे मार्गस्थ होण्याचा निर्णय घेतला. वनवासाची 14 वर्षे आता संपत आली होती. मात्र श्रीराम अद्याप अयोध्येजवळ पोहोचले नव्हते. लंकेपासून अयोध्येपर्यंत चालत जाण्यासाठी बराच कालावधी लागणार. तसे केल्यास 14 वर्ष होताच अयोध्येत परतण्याचे वचन पाळता येणार नाही, असा विचार श्रीरामांनी केला. अंतिमतः विभीषणांनी श्रीराम, लक्ष्मण आणि जानकीसह पुष्पक विमानातून अयोध्येत जाण्याचा निर्णय घेतला. महाराज सुग्रीव आणि हनुमानही सोबत होतेच. तत्पूर्वी रणक्षेत्री श्रीरामांनी युद्धामध्ये अपूर्व कामगारी करणाऱ्या योद्ध्यांचा सत्कार केला. सर्वांचे मनपूर्वक आभार मानले. श्रीरामांचा आणि किष्किंधेच्या योद्ध्याचा तसा कोणताही प्रत्यक्ष संबंध नव्हता, तरी किष्किंधेचे वीर श्रीरामांसाठी मोठ्या उत्साहाने लढले. त्यांचा सत्कार झाल्यावर श्रीराम, लक्ष्मण आणि सीता, महाराज सुग्रीव, हनुमान आणि महाराज विभीषण पुष्पक विमानातून अयोध्येकडे निघाले. कित्येक मासांनी श्रीराम आणि सीता एकत्र आले होते. दोघांच्या मनात अत्यंत आनंद होता. विमानातून प्रवास करताना श्रीराम सीतेला दक्षिण भारतातील विविध स्थळांची माहिती देत होते. त्यांना आकाशातून किष्किंधा सुद्धा दिसली. विमान काही क्षण भरद्वाज ऋषींच्या आश्रमाजवळ थांबवण्याची व हनुमानाला पुढे जाऊन निषादराज आणि भरताला त्यांच्या आगमनाची वार्ता कळवण्याची श्रीरामांनी सूचना दिली. त्यानुसार भरद्वाजांच्या आश्रमाजवळ विमान थांबले व सर्वांनी महर्षी भरद्वाजांचे दर्शन घेतले. तिथे श्रीराम, लक्ष्मण आणि महर्षी भरद्वाजांमध्ये विविध विषयांबाबत संवाद घडला. भरद्वाजांचे आशीर्वाद घेऊन ते अयोध्येला निघाले. त्यांना 14 वर्षांनी अयोध्येचे दर्शन घडणार होते. आता लक्ष्मणाला संन्यस्त पुरुषाप्रमाणे मनावर नियंत्रण ठेवण्याची आवश्यकता नव्हती. ज्या कार्याकरिता 14 वर्षांसाठी एका प्रकारे संन्यासच पत्करून सिद्धी प्राप्त केली होती, ते कार्य आता पूर्ण झाले होते. लक्ष्मण उर्मिलेच्या विचारांना आणि स्वप्नांना आलिंगन देऊ लागला. 14 वर्षांनी त्याच्या मनात पुन्हा तारुण्यसुलभ भावना निर्माण होऊ लागल्या. लक्ष्मणाला उर्मिलेच्या त्यागाचीही पुरेपूर जाणीव होती. तिने एका शब्दानेही लक्ष्मणाला अयोध्येत थांबण्याचा आग्रह केला नव्हता. उर्मिलेने विवाह झाल्यावर अत्यंत विशाल मनाने 14 वर्षांच्या विरहाचा स्वीकार केला. त्या विरह पर्वाचा अंत होणार होता. लक्ष्मणाचे मन वेगाने अयोध्येकडे धावू लागले. अयोध्या अगदी काही योजन दूर होती. लक्ष्मण अयोध्येत पोहोचण्यापूर्वीच अयोध्येच्या जुन्या आठवणींमध्ये रमला होता. तो पुन्हा उर्मिलेच्या तारुण्यात हरवला होता.